मोदीर लॉन्समध्ये विधान गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा आजचा हा मेळावा आणि परिवर्तन संवाद मेळावा या नावाने आजचा हा मेळावा संपन्न होतोय। या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर असलेले जिल्हाधिकारी सतीशप्पा जगदाळे, आदरणीय मास्टरराव गांगे साहेब, सन्माननीय विजयराजे भोसले साहेब, विजयराव जगदाळे साहेब, आदरणीय ज्यांना मार्गदर्शन केलं ते दौलतराव जाधव साहेब, आदरणीय या भागाचे नेते मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष आदरणीय आनंदराव वेलकर साहेब, तानाजी काटकर, तर इथे बसलेले आदरणीय बाळासाहेब पठार, सन्माननीय आदरणीय पोपटराव जगदाळे साहेब, आदरणीय शंकररावांना, उपस्थित असलेले आदरणीय प्रजनजी भोसले, बिजोळीचे आदरणीय भोसले सर आले, भोसले सर खरं तर भोसले सर बोलणारा थोडं उशीर आल्यामुळं भोसले सर उपस्थित असलेले आदरणीय दानावळचे सरपंच देवराजी तळते साहेब, दुसरे सन्माननीय विजयराव जगदाळे, सन्माननीय सुभाषना भोसले, आदरणीय रमेश भाऊ, सतीशप्पा जगदाळे, आदरणीय डंगेवाडीचे उपसरपंच आणि डंगेवाडीचे आदरणीय जगदाळे साहेब, उपस्थित असलेले आपल्या मोगलाचे सन्माननीय विलासराव जगदाळे, मोगलाचे आदरणीय दुसरे मित्र विजय मोगलाचे विजय शेख, या व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, त्याचबरोबर खाली बसलेले विधान गटातले आपण सगळ्या गावचे प्रमुख मंडळी, प्रमुख कार्यकर्ते, नाव घ्यायचं झालं तर मी बहुतांशी लोकांचं वडील पाहिजे, सगळ्या गावाच्या वडील सगळ्यांचं नाव पिंटू शेठ, आमचे जगदाळे, आमचे मित्र, या गटातले सगळे प्रमुख मंडळी, उपस्थित असलेले सगळे पत्रकार बांधव, आपण सगळेजण बाबुरावमध्ये स्टेजवरती या बाबुरावमध्ये स्टेजवरती आपण या कार्यक्रमासाठी सगळे शोकासांचे आमचे विजय असतील, धडाचे आमचे नितीन असतील, मी सगळ्यांचं नाव घ्यायचं झालं तर सगळ्या गावातून आलेले आपण मुळीचे रामराव चव्हाण आहेत, मुळीचे आदरणीय शेठ सकाराम शेठ दिसत आहेत, तानाजी शिंदे, या परिसरात आलेले सगळे माझे दोन मित्र, सगळे वडीलधारी मंडळी, सगळ्या खरं तर आपल्या सगळ्यांना म्हणते साधारण 2 महिने झालं मी मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ 95% गावांचा गावदौरा केला। आपल्या सगळ्यांना माहिती, आपल्या विधान गटातल्या सुद्धा सगळ्या गावांमध्ये या 2 महिन्यांमध्ये आपल्या सगळ्यांच्यामध्ये गावामध्ये आलो। आता मी गटवाईज प्रत्येक गटाचा एकत्रित कार्यकर्त्यांची बैठक आणि परिवर्तन संवाद दौरा घेतलाय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जे सगळे मंडळी उपस्थित राहिला किंवा आमच्या एका फोनवरती, एका व्हॉट्सअपच्या मेसेजवरती आपण एवढ्या मोठ्या संख्येनं, एवढ्या मोठ्या शक्तीने उपस्थित राहिला, मी अगदी हृदयापासून मी आपल्या सगळ्यांचा हात जोडून मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मी हा परिवर्तन संवाद दौरा सतीशप्पा सुरू केलाय, किंवा 2 महिने सगळे आपल्या सगळ्यांना माहिती, साधारण अनिल देसाई या नावाला, या माणसाला गेले 30 वर्ष आपण सगळेजण ओळखत आहे। साधारण 2002 सालामध्ये 2002-03 मध्ये मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक झालो। आता 23 साल आहे, म्हणजे साधारण 21-22 वर्ष तरी मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक म्हणून काम करतो, म्हणजे 24 सालामध्ये आपण सगळेजण आलो। साधारण 22 वर्ष झाले मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक होतो। साधारण आपण बघताय 4 टर्म या तालुक्यामध्ये, 4 टर्म जिल्हा परिषदच्या माध्यमातून विजयराव, 4 टर्म मी आणि कुणाला निवडून पंचायत समिती
या मानखुर्द विधानसभा मतदारसंघाच्या सगळ्या गावांमध्ये मी जाऊन आलो. अत्यंत नम्रपणे मी आपल्या सगळ्यांच्या समोर काही गोष्टी मांडणार आहे आणि सविस्तर मला जे माझ्या मनामध्ये ते सगळं मी आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे. साधारण मानखुर्दच्या 95% गावांमध्ये मी जाऊन आलो. या सगळ्या गावांमध्ये गेल्यावरती किमान एक वाडी वस्ती आज सुद्धा विधान गटातलं आपण बघा पत्रकार बांधवांनो, विधान गटातलं एक गाव असं आहे की आता तिथला प्रमुख किंवा तिथला कोण माणूस उपस्थित नाही. या गटातले किमान 5-10 लोक प्रत्येक गावातली आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत आणि हीच पद्धतीनं आज आपल्या खटाव तालुक्याच्या पलीकडे खबालवाडी किंवा वडीपासून हा मतदारसंघ चालू होतो. तो पळसवड्यापर्यंत मान तालुक्याच्या टोकापर्यंत गाव आहे. आज मी अभिमानाने सांगेन या मानखुर्द विधानसभा मतदारसंघामध्ये वडीपासून पळसवड्यापर्यंत ते किंबहुना आपल्या मोगऱ्यापासून पलीकडं मायनीच्या पलीकडचा मोठा भाग आहे जिथनं हा मानखुर्द विधानसभा मतदारसंघ कुठल्या पण वाडी वस्तीवर गेला सतीश आपला तर किमान विजुषे 5-10 लोक ही अनिल देसाई या स्वतःच्या नावावरती आज 5-10 लोक माझ्यासाठी कुठल्याही गावामध्ये उपस्थित राहतात. आता पण गेल्या 95% गावाच्या दौऱ्यामध्ये मी बघितलं किंबहुना 5-10 लोक उपस्थित राहिली त्यांनी 5-25 लोकांना गावातल्या बोलवलं आणि याचं कारण आहे अनिल देसाईनं कुठल्या पण गावात गेल्यावरती 5-10 लोकांचे संसार उभं करायचे काम केलं आणि म्हणून लोक जमतात. आता माणसं जमवायचे सोपं काम नाही. सगळ्यात अवघड काम तर ते माणसं जमवायचं अवघड काम आहे आणि त्यातल्या त्यात प्रेमाची 5 माणसं गावावर राहणं कुठल्या पण ग्रुपमध्ये प्रेमाची 5 माणसं असणं हे सगळ्यात अवघड काम असतं आणि मी अभिमानानं सांगेन आज किमान अनिल देसाईच्या प्रेमावरती कुठल्या पण ग्रुपमध्ये गेलं तर 5 माणसं अनिल देसाईने स्वतःच्यासाठी निर्माण केले आणि या 5 माणसाच्या जोरावरती मला खात्री आहे. मग शहराचे दौलतराव जाधव साहेब एक वाक्य बोलले. दौलतराव जाधव साहेब तुम्ही म्हटला की अनिल देसाई भाऊ तुम्हाला जर तुतारी चिन्ह मिळालं तर हे इलेक्शन फार सोपं आहे. मला खात्री आहे मी सांगितलंय नेतृत्व राधाताई पवार साहेबांना पण भेटलो आणि सगळ्या नेते मंडळींना भेटलो. मी सांगितलं मी पण तुतारीचं चिन्ह मागितलं की मला तुतारीच्या माध्यमातून आपण उमेदवारी द्यावी आणि मला खात्री आहे जर तुतारीचं चिन्ह मला राधाताई पवार साहेबांनी दिलं तर या 5 जी ग्रुपमध्ये माणसं माझ्याजवळ माझ्यासाठी उपस्थित आहेत त्या 5ची 50 व्हायला आणि 50ची 500 करायला अनिल देसाई कुठे कमी पडणार नाही हे मला साधारण 95% गावामध्ये जात असताना आपण सगळ्या लोकांच्या समोर मी काय म्हटलं तर मी हा दौरा करताय हा परिवर्तन संवाद दौरा आहे आणि मी परिवर्तन भाऊ म्हणतोय. कशाचं परिवर्तन हवं माझ्या मागे म्हणून विचार करा. आपण सगळेजण आपल्या गावची परिस्थिती बघा. आपल्या गावात मोठा बोर्ड लागलाय कोणतरी या गावामधलं ठीक आहे आज ते कुठल्या परिस्थितीमध्ये बोलतायत हे मला माहित नाही पण भावना काय आहे तर या 16 गावाला पाणी मिळालं बरोबर काय चुकीची भावना माणूस काय बोलतोय पेक्षा तो कुठल्या भावनेने बोलतोय महत्वाचं आहे. त्यांची भावना आहे या विजयोगीसह मला माहिती आहे दौलतराव जाधव साहेब एक अशी योजना होती की जाधववाडीच्या तलावामध्ये पाणी सोडायचं. मला माहिती मी पाणी प्रश्नावर संघर्ष केलेला कार्यकर्ता आहे. मी परिवर्तन संवादाला येत असताना पहिली जी योजना होती की जाधववाडीच्या तलावात पाणी सोडायचं आणि ते पाणी खाली ग्रॅव्हिटीनं ते खाली राजेवाडीच्या तलावापर्यंत सगळे ओढे नदे घर पाणी खाली न्यायचं ही जी योजना होती तीच मागणी कोणतरी आमच्याकडे गटा बांधव खाली बसून मागतोय आणि किती तर दिवसाने मागतोय. आमच्या भागातल्या कशामध्ये परिवर्तन करावं होतोय तर कुणीतरी आपल्या सगळ्यांना सोडून दाखवलं की मी या भागामध्ये पाणी देईन. इलेक्शन आलं की स्वप्न दाखवायचं मी पाणी देईन मी कुठल्या एका पाण्याचं पूजन करायचं आणि 5 वर्ष परत लोकांना झुलवत ठेवायचं या चुकीच्या प्रवृत्तीचं परिवर्तन झालं. जे असं वाटतंय आज काय झालं बनवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपानं एक मताचा अधिकार दिला आणि मताच्या रूपानं लोकशाही
लोकशाहीमध्ये राजा जन्माला घालायचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना आहे. आज काय झालं, कोणाला तरी वाटतं या तालुक्यातल्या ते माणसं समजायला तयार नाही. त्यांना असं वाटतंय की 100-500ला 100-200 माणसं विकत घेईल आणि त्याच्या बरोबरती मी या तालुक्यावरती राज्य करेन. ही जी भावना निर्माण झाली, काही लोक आपल्याला माणसं समजायला तयार नाही. त्यांना वाटतं बघितलं असेल आपण लोकसभेचं नुकतंच इलेक्शन झालं आणि लोकसभेला तरी एवढं झालं 200 रुपये 200 500चा 200 होणार लोकसभेमध्ये. विचार करा, 5 वर्षासाठी 200 रुपये म्हणजे एका वर्षाला झालं 40 रुपये. मी महिन्याला जर हिशोब काढला तर 1.25 रुपयाला 10 टक्के पडतात. मी परवा दादाच्या इथे गेलो होतो टाकेवाडीला. दादाला म्हणलं, दादा आज अशी अवस्था आहे की आपली अवस्था आपण माणसाने जनावरांपेक्षा बेहतर अवस्था केली. आता लोकशाहीमध्ये ही परिस्थिती जर बघितलं तर जनावरांच्या अंगाच्या लोकरीची किंमत सुद्धा आपल्याकडे झाली. ती लोकरा मेंढीच्या मेंढीच्या पेक्षा सोडूनच द्या, पण मेंढीच्या अंगाची जी लोकर आहे या लोकऱ्यापेक्षा आपली किंमत कमी झाली. ही कुणाच्या गुन्हा निर्माण झाले. कुणाला तर वाटतंय की मी 100-200-500 रुपये घेऊन 1000 रुपये घेऊन या काळात माणसं विकत घेईन आणि ही प्रवृत्ती काढावं, याच्यामध्ये परिवर्तन हवं. याच्यासाठी हा परिवर्तन बरोबर आहे. कोणामध्ये परिवर्तन करायचं काय? राजवेंद्र शेतकरी आदरणीय राजवेंद्र आदरणीय व्यासपीठावरती या भावनेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. कुणाला तरी वाटतंय की या तालुक्यातल्या जनतेला मी माझ्या पैशाच्या जोरावर, सत्तेच्या मजुरीच्या जोरावर मी विकत घेईन आणि याच्यामध्ये परिवर्तन व्हावं. याच्यासाठी आणखी कशामध्ये परिवर्तन झालं पाहिजे विचार करावा. आज काय परिस्थिती आहे कुठल्याही गावामध्ये, आपण आपल्या गावामध्ये विचार. लोकांना काय वाटत असतं, लोकप्रतिनिधी कसा असावा. लोकप्रतिनिधी हा त्याला गरज असेल त्यावेळी फोन उचलणार नाही पाहिजे. लोकप्रतिनिधी असा पाहिजे ज्यावेळी जनतेला गरज आहे, ज्यावेळी सर्वसामान्य माणसाला गरज आहे त्यावेळी त्याला फोन उचलला पाहिजे. त्यावेळी त्याला आपलं म्हणणं ऐकून घेतलं, सकारात्मक घेतलं पाहिजे. त्यावेळी मला ज्यावेळी गरज आहे, शेवटी मला काय गरज असतो, लोकप्रतिनिधीकडे काय काम असतं. लोकांची छोटी मोठी काम असतात. लोकांना वाटत असतं एखाद्या वेळी माझ्या घरात एखाद्या पेशंट एखाद्या मोठ्या दवाखान्यात गेले, त्याला मी जर फोन केला, लोकप्रतिनिधी एखादा फोन केला तर डॉक्टर चांगला असतो. एखाद्या एमएससीमध्ये छोटंसं काम असतं, कधी ते रात्री 11-12 असतात, काही तरी लोकांना वाटत असतं की लोकप्रतिनिधी आपल्यासाठी मोठ्या वापरासाठी फोन करावा. कुठल्या दवाखान्यामध्ये काम असेल, एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये काम असेल, एखाद्या जिल्ह्याच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काम असेल तर त्या लोकांना वाटत असतं की लोकप्रतिनिधी आपला फोन घ्यावा, आपलं काम करावं. आज आहे ही अवस्था. कोण कुठल्या गावातला एखादा माणूस नजीरबाई करू शकतो तर होईल, बाहेरीतल्या एखाद्या मुलांच्या वस्तीचा एखादा सर्वसामान्य माणूस लोकप्रतिनिधी फोन करायची हिंमत आहे करू शकत नाही. याचं कारण आहे आज आम्हाला वाटतंय, आज आमच्यामध्ये ही पुन्हा निर्माण आहे की मी पैशाच्या दरावर दुसरी माणसं आहे. 5 वर्ष एकदा 1000 रुपये दिले की कुणी माझ्या पुढे जास्त नाचायला करायचं नाही, कुणी जास्त बोलायचं नाही. ही भावना, ही वगैरे ही मस्ती वाढली. याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे तो आपल्यासाठी 24/7 तो आपल्यासाठी उपलब्ध असला पाहिजे आणि हे परिवर्तन झालं पाहिजे. बांधवांनो, साधारण 25 वर्षामध्ये आपण बघितलं असेल अनिल देसाई एकमेव असा कार्यकर्ता आहे. मी अत्यंत अभिमानाने सांगतोय, अनिल देसाई एकमेव असा कार्यकर्ता आहे. मोगऱ्याकडे स्टँडवर निघाला, इथल्या बाजूला सांगतोय बिजवडीतल्या स्टँडवर निघाला तर गरीबातला गरीब कुठलाही माणूस अनिल देसाईला हात करतो आणि अनिल देसाईला हात केला आणि अनिल देसाईची गाडी पकडून गेली. असं जर एका माणसाने सांगितलं तर आयुष्यामध्ये राजकारण कुठल्या गरीबातल्या गरीब माणसाला वाटतं माझ्या एखाद्या राजवडीच्या असू द्या, एखाद्या राजवडीच्या असू द्या, एखाद्या शोकासांच्या असू द्या किंवा एखाद्या शेंगापूरच्या असू द्या, कुठल्या पण एखाद्या मोही गावातल्या असू द्या, कुठल्याही गरीबातल्या गरीब माणसाला जेव्हा वाटतं की मला अनिल देसाईची गरज आहे त्यावेळी
साधारण या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये अनिल देसाई एकूण असा कार्यकर्ता आहे. याने कधी माणसांची मनं पेटवली नाही, या माणसाने कधी घरी पेटवायचं काम केलं नाही. अनिल देसाई चुरी कशा पेटली याचा प्रामाणिक परीक्षा इथं माझ्या आता बाबा लोंढे एका बँकेचे अधिकारी कामानिमित्त मला भेटायला आले, समोर बसले. त्यांनी बघितल्या माझ्या हातामध्ये आली आणि सांगितलं की भाऊ 56 प्रकरण या विजोडीच्या सोसायटीच्या शाखेमध्ये अण्णासाहेब पटेल असतील महामंडळाच्या प्रकरणात 56 प्रकरण तुम्ही फक्त फोन केला आणि तुम्ही करून द्यायचे ठेवले. म्हणजे 56 लोकांचे प्रकरण झाले की त्याला 5 लाखापासून 15 लाखापर्यंत हे बिनव्याजी मिळाले. आणि किंबहुना 56 लोकांचे इथले बसलेल्या इथं स्टेज सभागृहावर इथं असलेल्या 56 लोकांची मला यादी येते. 56 लोकांचे संसार उभे राहावे यासाठी आम्ही दिसत. मी आपल्या सगळ्यांना स्टेजवरच्या समोर बसलेल्या सगळ्या लोकांशी नम्रपणे बोलत असताना सांगतो बघा, साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या सगळ्यांच्या गावामध्ये वेगवेगळे लोक सर्वेच्या निमित्ताने वेगवेगळे टीम येते. असं एक दिवशी मी पिंगळीच्या चौकामध्ये मी चहा प्यायला एका टपरीवर बसलो. काही लोक म्हणतात अनिल देसाई टपरीवर बसलो चहा प्या. अनिल देसाई टपरीवर बसणारा आणि गोरगरिबांच्या बसमध्ये बसून चहा प्यायला कार्यक्रम. कारण अनिल देसाई सामान्य माणूस. अनिल देसाईने 25 वर्षामध्ये सत्ता पण बघितली, लालदिव्यात पण नाही फिरलो. पैशाच्या बाबतीत मी काही सांगत नाही, कोणाला काय वाटतंय मला माहित नाही. पण अनिल देसाईने कधी सत्तेची पण मस्ती केली नाही आणि पैशाची कधीच मस्ती केली नाही. कशाची मगरूर साहेब अनिल देसाई कधीच केली नाही. आणि ह्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. तुम्ही पण कधी फोन करताय तुमच्या मुलांना ज्या ज्या कोणी मला फोन केलाय त्या अनिल देसाई कसा वक्त आपण बघितला. आणि त्या दिवशी पिंगळीच्या चौकामध्ये मी बसलो होतो आणि काही लोक मला वेगळी दिसली. आज मला खात्री आहे पत्रकार बंधन मी सांगतो, तुम्ही बघितलं स्टेजवरच्या सगळ्यांचं, मी सगळ्या स्टेजवरच्या बसलेल्या सगळ्याचं नाव घेतलं बघितलं वेगवेगळ्या गावात सगळीकडे. तशी समोर बसलेली सुद्धा मला खात्री आहे कुठल्याही गावात जर गेलो तर किमान 50 लोकांना मी नावाला हात मारेन याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्यामुळं त्या पिंगळीच्या चौकात मी बसलो होतो, मला वेगळी लोक काही दिसली जी या मानताना किती वाटली नाही. त्यामुळे मी बघितलं त्यांच्याशी बोलल्याजवळ घेतल्यावर शेजारी बोलून त्यांना विचारलं तुम्ही बाहेरचे दिसताय? हो म्हणले आम्ही बाहेरचे, आम्ही सर्वे करतो. मी विचारलं त्यांना तुम्ही महानगरपालिका विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या गावात गेला? त्यांनी मला सांगितलं होय आम्ही महानगरपालिका विधानसभा मतदारसंघातल्या गावात गेलो. सर्वे करताय? हो म्हणले करतोय सर्वे. सर्वे तुमचं पण नाव आहे अनिल देसाई हे पण नाव आहे. त्यामध्ये आम्ही विचारतोय याला किती मतं पडतील, कोण निवडून येईल, कुणाला कुठलं चिन्ह मिळेल, कुणाला कुठल्या पक्षाचं चिन्ह मिळेल, अशा पद्धतीचं आमचा सर्वे चालू आहे. आणि त्यात तुमचं पण नाव आहे. मी त्याला एक गोष्ट विचारली म्हणजे मला काय माहिती सांगा? हो म्हणजे साहेब तुम्हाला काय माहिती पाहिजे, तुम्हाला काय आढावा पाहिजे? म्हटलं तुम्ही सगळ्या गावात जाऊन आला. त्यांनी मला सांगितलं की मी सगळ्या गावात जाऊन आलो. मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की महानगरपालिका विधानसभा मतदारसंघाच्या तुम्ही जर सगळ्या गावात गेला असता तर मला आढावा नको, मला जास्त काही माहिती नको, फक्त मला एवढंच सांगा किशोर या मला एवढंच सांगा की या मतदारसंघामध्ये तुम्ही ज्या ज्या गावामध्ये फिरला या सगळ्या गावामध्ये मला किती मतं कोण देत आहे, माझ्याविषयी काय सांगते याच्यापेक्षा मला एवढं प्रामाणिकपणे सांगा की या सगळ्या गावांमध्ये अनिल देसाई वाईट माणूस आहे. अनिल देसाईनं कुणाला फसवलंय, अनिल देसाई मोगरीत वापरू, अनिल देसाई मस्तीत वापरू असं म्हणणारा एखादा माणूस कुठल्या गावात भेटला का? आणि मी अभिमानाने सांगेन त्यांनी मला सांगितलं की भाऊ असं म्हणणारा एक सुद्धा माणूस कुठल्या गावात भेटला नाही. आणि हे माझं फुटबॉल आहे. अनिल देसाईनं 25 वर्षाच्या राजकारणामध्ये जर काय कमवलं असेल तर हे फुटबॉल. अनिल देसाईनं जर काय मिळवलं असेल या मतदारसंघामध्ये तर अनिल देसाई हे मिळवलंय की माझ्यावरती प्रेम करणारे 5-25 माणसांबरोबर माझ्याविषयी वाईट बोलणारा एक सुद्धा माणूस या मतदारसंघात निर्माण झाला नाही. हे माझं भांडवल आहे आणि हे अनिल देसाई भांडवल मिळवलं. आणि त्याच्या बरोबर आज आपण बघताय अनिल देसाई म्हणते की मला उभं राहायचंय, अनिल देसाई म्हणते की मला आमदार व्हायचं आहे. अनिल देसाईचं म्हणणं आहे हो मला आमदार व्हायचं आहे पण मला खऱ्या अर्थाने या
काय अवस्था आहे बिचोलीमध्ये? आज काय अवस्था तुमच्या दादावाडी आहे का पाणी? आज या परिसरामध्ये काही दिवसांपर्यंत टँकर चालवतात. कारण ही अवस्था होती या मतदारसंघाची. ज्यावेळी सगळ्या भागामध्ये धोधो पाऊस पडत होता किंवा मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल साधारण 90 गावांमध्ये या मान तालुक्यातल्या मतदारसंघातल्या मान तालुक्यामधल्या 90 गावांमध्ये टँकर चालवत ही अवस्था होती. आणि तरी सुद्धा आम्ही स्वतःला जलद घोषून केले. तरी सुद्धा आम्ही म्हणतोय की आम्ही पाण्यामध्ये फार मोठी प्रगती केली आहे. पाणी आम्ही एवढं आणलंय, आम्ही जलपुरुष आहे, आम्ही स्वतःचीच बात करून घेतोय. काय अवस्था होती पाण्याच्या बाबतीत सुद्धा? 90 गावात टँकर चालू होते. ज्या दिवशी आंधळी धरणामध्ये पाणी आलं बनवलं, खालची माणसं सगळी खोटं बोलून म्हणजे बिदाल गावापासून सगळी माणसं म्हणून खाली पाणी सोडा. सतीश आप्पा जर पाणी सोडलं असतं तर बिदाल गावात किमान 1000 एकर जी काय पिकं होती ती पिकं वाचली असती. पण आम्ही पाण्याचा काय उपयोग केला? उदयनराजे पुढ्या तानाजी मदत केली नसते. जर पाणी सोडलं असतं तर बिदाल गावातली 1000 एकराची पिकं वाचली असती. पण पाण्याचा एकमेव उपयोग झाला. काय पाण्याचा उपयोग केला तर पाणी फक्त बोटिंगसाठी वापरलं. चेष्टा केली आपल्या मतदारसंघाची बरोबर. या मतदारसंघातल्या लोकांची चेष्टा केली. पाणी फक्त बोटिंगसाठी वापरलं, दुसऱ्या कशाला वापरता आलं. आणि त्यामुळे काय अवस्था झाली? त्यामुळे अशी अवस्था झाली त्यामुळे अशी अवस्था झाली की परमेश्वराला सुद्धा वाटलं, निसर्गाला सुद्धा वाटलं आता अजून पाण्याची आणि माझी चेष्टा झाली नाही पाहिजे. एवढा पाऊस पडला की वरून मानधनाने दुसरी भर व्हायला लागली आणि खाली आमच्या राजेवाडीच्या दुसरी भरून व्हायला लागली. आणि पावसाचं पाणी आलं, नाहीतर पावसाचं पाणी आलं नसतं तर या मंडळीने छती बनवून घेतली असती आणि आम्हाला सांगितलं असतं की आम्ही आणलं पाणी, आम्ही आणलं. पण नियतीला सुद्धा ह्यावेळी पाणी नव्हतं. नियतीने सुद्धा ठरवलं की चुकीच्या प्रवृत्ती त्यावेळी करायला जायचं नाही. आणि म्हणून बघितलं असेल परमेश्वर सुद्धा काही भागामध्ये चांगला पाऊस पडला आणि महामुंगा भरून व्हायला लागला. ही अवस्था आहे. दुसरी अवस्था आपल्या सगळ्यांना माहिती असेल. बांधवांना सांगतात काही लोक फार मोठ्या बाता मारतात, पैशाच्या भाषा गुरमी केली जाते, पैशाचा दरवा इलेक्शनला भाषा केली जाते. काय अवस्था आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळे मोठी महामारी आली, कोविड सारखा एक दुर्धर आजार आला आणि या कोविडमध्ये माणसं जगतील का मरतील इतकी वाईट अवस्था होती. घरात बाहेर पडायचं तुमचा आनंद होत इतकी वाईट पहिली अवस्था होती. लोकांना उद्याचा कुणाचा भरोसा नव्हता. कोण जगतंय का मरतंय याचा कुणाला भरोसा वाटत नव्हता. त्या कोविडच्या काळामध्ये आम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिथं मदत करता येईल ती मदत करायचा बायपॅक मशीन द्यायचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करायचा प्रयत्न केला. आज आपल्या मतदारसंघाची एवढी मोठी चेष्टा केली काही लोकांनी. या कोविडमध्ये मायनी मेडिकल सरकारी कॉलेजमध्ये 200 लोक मेलेली लोक काही दिवसांनी जीवन झाले आणि ती पुन्हा ऍडमिट झाली महिन्यानी. आणि त्या लोकांनी 2 महिन्यांनी मेल्यानंतर महिन्यांनी 2 महिने 3 महिने 200 लोक पुन्हा जीवन झाले, ऍडमिट झाले. आणि ती लोक सुखरूप घरी आहे म्हणून एसटीचा 100 रुपये 50 रुपये घेऊन घरी गेली. आज त्या 200 लोकांच्या घरातली माणसं जात आहेत. डॉक्टरला विचारतात बायका जिचा नवरा गेला ती बायको जाते डॉक्टरला विचारते, अहो डॉक्टर साहेब आमचं बालक आलं होतं महिन्यापर्यंत राहिलं होतं, किमान जर मला सांगितलं असतं तर मी विटून गेली असती. त्याला विचारलं असतं तुमच्या आरोग्याच्या इच्छा राहिली का? आणि एवढा चमत्कार केला म्हणजे आलेला माणूस 100 रुपयाचं 20-50 रुपयाचं तिकीट घेऊन सहज म्हणजे आपल्या तालुक्यातला लोक एवढा मोठा जादूगार आपल्या सगळ्यांनी असं ऐकलंय की तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले. ऐकलंय ना? तसं तुकाराम महाराजांसारखं ऍडमिट झालेली माणसं पुन्हा सहदेव वैकुंठाला गेली. 200 माणसं तर ती कुठे दुसरी घरी गेलीच नाही. तिकीट तर घेतले, पैसे पण घेतले 50 रुपये आणि बिचारी सहदेव वैकुंठाला गेली 200 माणसं. एवढा मोठा चमत्कार करणारा आपला तालुक्यातला हा लोक आणि याच्यामध्ये परिवर्तन करते. याच्यासाठीचा हा परिवर्तन स्वभाव आहे. साधारण आपण बघितलं असेल मी जिल्हा मंडळ बँकेचा उपाध्यक्ष काम करतोय. मगाशी पण मी सांगितलं
या साध्या माझ्या लक्षात आल्यावरती एकच विषय सांगितले आपल्या सगळ्यांना माहिती. एका वर्षामध्ये मागच्या मी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ नावाची जी योजना लाईट गेली का संदीप जनरेटर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मध्ये फक्त बोलला येईल माझा आवाज. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण बघितलं असेल मागच्या एका वर्षामध्ये एक अण्णासाहेब पाटील विकास नावाची योजना आली. एका वर्षामध्ये जवळजवळ 376 कोटी रुपये हे जिल्ह्यामध्ये काय माझ्या पदरचे दिले नाहीत. मी आधीही सांगतो ते लोकांना कर्ज दिले पण त्याच्या माध्यमातून संसार उभा करायचं काम. अनिल देसाईने मगाशी सांगितलं कधी मन पेटवायचं काम केलं, चुली पेटवायचं प्रामाणिकपणे काम केलं. आणि आज मला राजकीय विषय आपल्या सगळ्यांशी काय सांगायचं आहे बांधव, मला राजकीय ह्या संदर्भामध्ये हे सांगायचं आहे. साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे साधारण 5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल ऐकलं असेल 5 वर्षापूर्वी विधानसभेच्या इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आणि अनिल देसाईने काय केलं. अनिल देसाईने मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा लोकांच्या मध्ये जे काय वातावरण मध्ये फक्त बोलला जर मध्ये बोलला का मध्ये बोलला तर आवाज येणार. भाऊया जगदाळे साहेब पुढे साधारण 5 वर्षापूर्वी अनिल देसाईने या विधानसभेच्या इलेक्शनला उभं राहायचं या भावनेतनं कामाला सुरुवात केली पाहिजे. आणि आपण बघितलं असेल साधारण 15-16 लोकांना आम्ही एकत्र या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं असेल माजी आमदार प्रभाकर घारगे साहेब असतील, तिकडे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर साहेब असतील, पलीकडे मायनीमध्ये सुरेंद्रदादा गुगे असतील, निमसोडचे रणजित भाई देशमुख असतील, आदरणीय नंदकुमार मोरे असतील, त्याचबरोबर इकडं पोळ त्यांची दोन्ही मुलं होती त्यावेळेला डॉक्टर संदीप पोळ होते, मनोज दादा पोळ होते. म्हणजे असं अवस्था होती एकेकाळी एकमेकांची जी तोंड लोक बघत नव्हते या लोकांना सतीशाप्पा अनिल देसाईंनी या सगळ्या लोकांना एकत्र करायचं काम केलं. 5 वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, या तालुक्यातला लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे. आणि या मोहिमेत आम्ही 16-17 लोक जे एकमेकांची तोंड बघत नव्हती अशा लोकांना सगळ्यांना एकत्र करायचं काम केलं. साधारण 5 वर्षापूर्वी मी आदरणीय महादेवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये रासपच्या वतीनं तिथं मंत्री होते, त्यांना पण जाऊन भेटलो आणि जानकर साहेबांना सांगितलं की जानकर साहेब वरचं काय आम्हाला माहित नाही पण खालच्या लेवलला तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. जानकर साहेबांनी मान्य केलं आम्ही तुमच्यावर राहू. आम्ही शेतकरी संघटनेच्या लोकांना भेटलो आणि त्यांनाही सांगितलं की वरचं काही माहित नाही पण तुम्ही इथं या मतदारसंघामध्ये तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर राहिलं पाहिजे. आणि या भावनेतून 16-17 लोकांना मी एकत्र केलं आणि या सगळ्या लोकांनी बांधवलं. साधारण 5 वर्षापूर्वी ज्यावेळी विधानसभेचं इलेक्शन लागलं होतं त्यावेळी सातारला मी हॉटेल प्रीतीला बसलो आणि सगळ्या लोकांनी त्यानंतर आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब पण त्यामध्ये आले आणि सगळ्या लोकांनी मिळून माझं नाव अनिल देसाई सगळ्या 16-17 लोकांनी मिळून सगळ्यांनी सांगितलं की विधानसभेचे इलेक्शन जर कोण ताकदीनं लढणार असेल, कोण मनापासून लढणार असेल आणि या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना एकत्र करायची जर कोणामध्ये ताकद असेल आणि आम्ही सगळे जर पाठिंबा देऊ असा विचार करणारा माणूस कोण असेल तर तो अनिल देसाई आहे. आणि अनिल देसाई हे इलेक्शन लढावं याच्यासाठी सातारला प्रेस झाली आणि आदरणीय प्रभाकर देशमुख साहेबांनी माझं नाव डिक्लेअर केलं होतं. विचार करा माझं नाव डिक्लेअर केलं आणि पुन्हा देशमुख साहेब काही दिवसांनी आल्यानंतर आपण एकत्र फॉर्म भरूया. फॉर्म भरले पुन्हा म्हटले की शेवटची संधी मला दिली पाहिजे, माझी इच्छा आहे लढायची. आता ते पवार साहेबांना मी भेटलो, साहेबांनी पण आम्हाला सांगितलं आणि विचार करा बघा विजय भोसले साहेब तुमच्या लागवडीमध्ये एखाद्या माणसाला तुम्ही फक्त सांगा ग्रामपंचायतीला उभा राहा, एखाद्याला सांगा तुम्ही सोसायटीला उभा राहा आणि त्याला फक्त फॉर्म भरायला आणि त्याचा तुम्ही फॉर्म करा. बघा तो काय करतो. पण आम्ही सगळे जे इच्छुक होते आम्ही सगळ्यांनी फॉर्म काढून घेतले आणि मनापासून आम्ही सगळ्यांनी काम केलं. पण दुर्दैवानं जे घरायला घडलं
कोणी काम केलं असं नाही, मनापासून सगळ्यांनी काम केलं. पण शेवटच्या 3-4 दिवसामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि तो आमचा प्रयोग फसला जगदाळे साहेब. आणि दुर्दैवानं 3-4 हातामध्ये 3-4 हजार मतांनी आपल्याला हरवलं झालं. आज सुद्धा आपण बघताय एवढी मोठी ताकद होते या विधानसभा मतदारसंघामध्ये. आपण धैर्यशील या माझे पाटलांचं अत्यंत ताकदीने काम केलं, पण तरी सुद्धा आपण 33,900 महिने झालो. म्हणजे काय होतं, इलेक्शनची जी मॅनेजमेंट असते त्यामध्ये शेवटच्या 3-4 दिवसामध्ये विजय आपण कमी पडतो राजशेठ आणि दुर्दैवाला आपण इलेक्शन हरतो. हे चित्र आपण बघलं. मागच्या वेळी माझं नाव सगळ्यांनी घेतलं होतं, पण तरी सुद्धा मी थांबलो. मी आदरणीय पवार साहेबांकडे तुतारी चिन्ह मागितले. मागू ना सगळ्यांनी हात तुम्हाला सांगा, आदरणीय पवार साहेबांकडे तुतारी चिन्ह मागितले. मागून द्यायचं. नैसर्गिक न्यायालय माझा हक्क आहे. आदरणीय देशमुख साहेबांना सुद्धा मी विनंती करणार, साहेब मागच्या वेळी तुम्ही मोठे भावंड म्हणाले तुमच्या मागे उभा राहिलो. तुम्ही मागच्या वेळी तुमच्यासाठी थांबले, आता तुम्ही यावेळी माझ्यासाठी थांबून आदरणीय पवार साहेबांना सांगितलं पाहिजे की अनिल देसाईला तुतारी द्या, अनिल देसाईला निवडून आणण्याचं काम मी करेन. ही भावना सुद्धा माझ्यासाठी मांडली पाहिजे, ही विनंती मी त्यांना सुद्धा करणार आहे. आदरणीय पवार साहेबांना सुद्धा आज आपण बघताय, आपण सगळेजण आदरणीय पवार साहेबांना सुद्धा नॅचरल म्हणजे नैसर्गिक न्याय म्हणतात, नैसर्गिक न्यायानं पवार साहेबांना सुद्धा मी तुतारीचं चिन्ह मागितले आणि मला खात्री आहे यावेळी पवार साहेब मला नाराज करणार. याचं कारण आहे, मागच्या वेळी ठरलं असतं काय, मागच्या वेळी काही तिकीट नव्हतं, होतं का तिकीट? आम्ही बाहेर जर आम्ही ठरलं असताना तर काही तिकीट नव्हतं, काही नव्हतं, आम्ही म्हणू शकलो असतो काही नाही. आमच्या आम्ही बाहेर ठरवलंय आणि आमच्या आम्ही बाहेर बसलोय आणि बाहेर ठरवलंय, आम्ही काय ऐकणार नाही. पण आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की यावेळी तुम्हाला अनिल देसाई थांबायला आहे, एक सुटी तुम्ही दुसऱ्याला द्या. आणि आम्ही सगळ्या मंडळीने ऐकलं. त्यामुळे त्या नैसर्गिक न्यायालयाच्या विनंती करणार की साहेब मागच्या वेळी तुम्ही थांबवलं, अनिल देसाई 15 वर्ष थांबतोय. शेवटी लक्षात ठेवा लोकशाहीमध्ये एकच माणूस लढणार, एकाला चिन्ह मिळणं हे मला पण माहिती आहे. पण काय अवस्था असते, काय कार्यकर्ता 15 वर्ष सुचतोय, 15 वर्ष मुलाला नाही आहे, मुलाला 15 वर्षाला. कारण आम्ही कारकीर्द इलेक्शन लढत नाही, उभा राहून वेगळं आहे, इलेक्शन जर कारकीर्द लढलं नाही तर 15 वर्षांवरती गुलाल नाही. ही कार्यकर्त्याची अवस्था आहे. कार्यकर्त्याचं सगळ्यात मोठं नुकसान झाले, कारण 15 वर्षात जर नुकसान कुणाचं झालं असेल तर नेत्यांचं नुकसान झालं. काय वाईट झालं नेत्याचं कुठलं वाईट झालेलं आहे. सगळ्यात काही गोष्टी आहे, सगळ्यात जास्त जर नुकसान कुणाचं झालं असेल तर ते कार्यकर्त्याचं झालं. त्यामुळं कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, जोपर्यंत कार्यकर्ता गुळगुळीत होतोय, येईल त्याला टिकलेलं होतोय, कार्यकर्ता सत्य बोलत नाही, सत्य तोपर्यंत कार्यकर्त्याच्या नावाला कार्यकर्त्याला सत्याला सत्य म्हणायला शिकलं पाहिजे. कार्यकर्ता जोपर्यंत खरं बोलत नाही, कार्यकर्ता जोपर्यंत नेत्याला सांगायला नाही, त्याला मी पण तयारी ठेवली पाहिजे. अनिल देसाई जर जिंकण्यासारखा असेल तर अनिल देसाईच्या मागे ताकदीवर उभं राहिलं पाहिजे. अनिल देसाई जर इलेक्शन ताकदीत लढत असेल तर त्याला मनापासून आशीर्वाद दिला पाहिजे. ही भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. जर कार्यकर्त्याने भूमिका लवचिकची ठेवली, कार्यकर्ता येईल त्याला टिकलेला आवड असला तर मग पुन्हा मागचा दिवस पुढे आल्याशिवाय राहत नाही. आणि मग 5 वर्ष गुलाल नाही आणि 5 वर्ष नुसतं आमचं नाही वाटलं झालं आणि आमचं असं झालं, ही अवस्था नाही. माझ्या कुटुंबाला अनिल देसाई ठरवलंय इलेक्शन लढायचं आणि जिंकायसाठी लढायचं. कारण मी शेतकऱ्याचा पोर, मला माहिती आहे शेतकऱ्याच्या पोराला आणि शेतकऱ्याला चांगलं असतं. पीक काही नुसतं पाण्याला येत नाही, पिकाला आता चांगला पाहिजे. बाकी तुमच्याकडे काय त्याच्याकडे माणुसकी नाही, कुठल्या कार्यकर्त्याविषयी नम्रतेने वागला नाही, कुठल्या गावात 4-2 मुलं नोकरी लावली नाही, कुणाला सुद्धा काही गलत केलं हाय का? तुमच्या गावात काय चांगलं काम केलंय, विचाराचं विकासाचं काम केलंय, असं कुठल्या गावात? गावातल्या सगळ्या माणसांना माहिती आहे आपल्या
जो बोर्ड लागलाय, जो कागदाचा बोर्ड आहे, यातलं खरं काही नाही. 25 वर्षाची कामं सगळी टाकले नव्यातलं काही नाही. 25 वर्षाचं सगळं जुनं आहे आणि जे जे सगळ्यांनी केले ते सगळं टाकलं, त्याच्याशिवाय बोर्ड नाही. पण कार्यकर्ता आज का बोलत नाही, तर कार्यकर्ता वाट बघतोय मला खात्री. आणि त्यामुळं हे इलेक्शन लढायला लागेल. अशी मी जे सांगितलं ते नुसतं पाण्यावर येणार नाही. यावेळी पिकाला जी लागेल, खताला डोस पण लागेल आणि औषधाची फवारणी पण लागेल. काय काळजी करू नका. आणि ते सांगितलं तर मग पुढची कशी पण लढू द्या, किती पण एक पण लढू द्या, 4 पण तिकडे पण लढू द्या. नाही काळजी करू नका, मला सगळं माहिती आहे. एकदा मी गोंडाला लढलो होती, इलेक्शन उचलून बाहेर आलो आणि लढलो होतो. सगळी माणसं तरी मला सांगत पक्का होती. एकदम मी बघितलं नाही, एकदम बोलायचं प्रकाश भाऊ होते हे इलेक्शन जर अनिल देसाई लढला तर तुम्हाला शेवटचे 4 दिवस कुठल्या कार्यकर्त्याला घरात बसायला नाही, कुठल्या कार्यकर्त्याला 4 दिवसात मान घालायला लागणार नाही, एकमेकांच्या तोंडावर बघायला लागणार नाही. आता कसं होणार, पुढचा गावात करतोय आणि मी घरात बसलोय, असलं काय होणार नाही. मगाशी मी सांगितलं मी शेतकऱ्याचा वर्ग आहे, मला माहिती आहे एक बिट टोचणार नाही, मोठीने बिट येणार त्यावेळेला त्यातले 2-2.5 बोलणार तरी काय करणार, मोठीने पेटला गहू होते उगवत आहे. त्यामुळे हे इलेक्शन आणि देसाई लढाईसाठी नाही तर जिंकायसाठी लढणार. आणि त्या मला काय बरे मोही कमी राहू देऊ नका, मोहीच्या आईचा महालक्ष्मीचा आशीर्वाद कमी पडून देऊ नका. मला एवढंच सांगतोय, तुम्हाला कमीपणा देणार नाही, खाली मान धरण्याची वेळ येणार नाही. तुम्ही जर नीट वागला, विश्वासाने वागला, आता ते पवार साहेबांचं ताकदीने खरं सांगितलं तर तुमच्या सगळ्यांच्या अंगावर माझ्या शब्दाचा गुलाब टाकण्याशिवाय हे सगळ्यासाठी का परिवर्तन संवाद याच्यासाठी हा मिळाला. आणि मला खात्री आहे सगळ्या गटामध्ये हीच अवस्था आहे. आज बघताय चाकत तुम्ही सगळे झाले, सगळी माणसं अजून माणसं येत आहेत, अजून जागा मला बाहेर येताना दिसत आहेत. शेवटी आपल्या सगळ्यांना सवय लागली. आकरा टाकलं की एक लाख म्हणजे लोकांना माहिती झालं, पण जो 11 लागला त्या पिक्चरची नाही घालवली होती त्याला वाटत असतं मी 11 टायमिंगला आलो आणि अजून बाकीचे येत असतात. आता बघा अजून लोक बाहेर येत आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांच्या एवढ्या ताकदीने मी तुम्हाला आशीर्वाद मागतो. विधान गटातलं हे वातावरण आहे, काळजी करू नका. कुकुरवाड गटात काय अवस्था आहे सगळीकडे सांगतो मी. कुकुरवाड गट तर माझा गट आहे आणि देशे 4 इथं जिल्हा परिषद निवडून सांगतो की नाही. आणि एक देश आहे सतीश हाताच्या पंजावर आला, घड्याळावर आला आणि कमळावर आला. इलेक्शनला देशे कधीच भेटला नाही. त्या गटाचं वातावरण मला मध्ये परवा गटाचा मेळा झाला, फक्त बाहेर असताना बघा मी जर मनात टाकलं असतं तर विधान गट सोडून एक सुद्धा बाहेरचा म्हणजे प्रमुख कोण पहिल्यांदा सोडून द्या. पण आपण आपल्या शेजारी बघा, प्रत्येकाला आपल्या शेजारी बघा, बसलेला जो माणूस आहे तो फक्त विधान गटाचा आहे. मला खरं बघायचं की माझ्या प्रेमापोटी या विधान गटाची खरं किती माणसं आहेत. 50 होते, 100 होते, 200 होते, 500 होते, मी ठरवलं जी खरी माणसं आहेत प्रेमाचे, गाड्या इकडच्या तिकडच्या गाड्या इकडे आनंद हे मला करायचं. मी जर मनात टाकलं तर मला माहिती 500 गाड्या आपण आली देसाईला करायच्या. एकमेव आम्ही देसाई असा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यानं गेल्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये मी अभिमानाने सांगतोय 25 वर्षामध्ये अनिल देसाईने काय केलं असेल तर किमान 50 राष्ट्रवादी निर्माण केले. किती आज माझ्या मतदार आहे 50 कोणाची स्वतःची 4 व्हीलर घ्यायची ताकद निर्माण करणारा अनिल देसाई कार्यकर्ता आहे. कुठली सत्ता नाही तरी सुद्धा मोठी सत्ता नसताना 50 पोरं केले. अनिल देसाई जर आमदार झाला तर लक्षात ठेवा, अनिल देसाई आमदार झाला तर 200-250 पोरं एका रस्त्यावर व्हॉट्सअप मेसेजवर 200-250 पोरं गाड्या घेऊन माझ्या मागत होतील. आणि ती कशी भेटतील तर ती स्वतःच्या पायावर असतील, स्वतःच्या पैशावर गाडी घेतलेली पोरं असतील. ही
एकेकाळी आनंदराव विद्वत साहेब तुमच्या नावावरती गावाच्या गावावरती दौलतराव दादासाहेब देवडी मध्ये आले की माणसं म्हणत होते जागावाडीचा दौलत विधान सभेला म्हणत होते बाळासाहेब जगदाळे विधानचे आले. दुसरे आमचे सभापती होते जगदाळे साहेब निवडून आला. बरोबर सती साहेब गावातली माणसं जर ओळखली जात होती तर त्या गावाच्या नावावर कार्यकर्त्याची किंमत होती बाळा. आज कुठल्या कार्यकर्त्याची किंमत कुठल्या गावातला कार्यकर्ता एखादा असा आहे की त्याचं नाव घेतलं काय केलं आमचे बाबा पोखरे बसले पोखरेवाडीचे बघताय आपल्याला वडगावच्या पोखरेवाडीचे आबाजी समोर बसले सरपंच काय किंमत होती कार्यकर्त्याला. अहो तुमच्यामध्ये एवढी किंमत होते तुम्ही कुठल्याही पोखरेवाडीच्या कळसवाडीचा पुढं द्यायचा बाळासाहेब सारखा माणूस तालुक्याला जात होता आणि ठामपणे सांगत होता आज मी केलं जातोय आणि नेत्याच्या हाताला धरून सोडायला मी जे काम सांगेल ते काम करून घ्यायची माझ्याकडे हिंमत आहे. आता आहे का एक सुद्धा कार्यकर्त्याने जीवन ठेवला नाही. याने काय केलं 15 वर्षामध्ये तर पहिल्यांदा कार्यकर्ते मारून जीव नाही मारले तुमचं नेतं पण मारून गावाला बोलून टाकलेला नेता केला. त्याला एवढंच सांगितलं 2-5 रुपये शेवटच्या दिवशी घेऊन जायचं जास्त दारू पाजायच्या लोकांना जास्त त्याच्या गावाला गावात 3-400 रुपये पडायचे एवढं काम करतो चांगला. हे आपल्याला चित्र बघायचं हे कार्यक्रम बदलायचे. अनिल देसाई यामध्ये परिवर्तन करायचं. अनिल देसाईला म्हणजे असं प्रसंगल्या गळ्यातल्या डांगवडीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची स्वतःची किंमत निर्माण करायची त्या गावाची किंमत निर्माण करायची. आज अशा अवस्था आहे नेत्याकडे कुठल्या गावाचा माणूस जाऊ शकत नाही. तो गेला ना तर त्यांनी एकाला 4-5 रुपये घेऊन आला त्याला सांगितलं असतं की 500 रुपये पडून लागतो 5 लाखांना पडलेले असते 350 मध्ये. जर काही मोठ्यावर बोलला की तिथे म्हणते एकतर पहिले जन्म दिलं नाही त्याला म्हणते तू मत दिले का मला तुला काय विचारायला आले तो काय बोलायचा आणि जन्म दिले तो जर गेला मला घेऊन जावा एखादा डीपी झाला एखादा काय झालं मला ते म्हणते इलेक्शन करा 5 लाख घेऊन द्यायला होता 350 मतं पडले वरच्या 3 लाखाला 200 होते. त्यामुळे इलेक्शन करून इलेक्शनला 3-4 घेऊन जा आणि गावात मतं मला आपल्याला हे बदलायचं ना हे आपल्याला बदलायचं. आपल्याला कार्यकर्त्याला आज तुम्ही बघा अनिल देसाई असा आहे त्याला कुठलाही तरी पण त्याला वाटलं ना ते मला सांगतो. माझ्या गटामध्ये अशी अवस्था आहे मी गेल्या 25 वर्षामध्ये असं काम केलं. माझ्या पूर्व गटामध्ये बरीचशी लोक बाहेर वसईला आहे मुंबईला आहे मेट्रा असतात बाहेर वेगवेगळ्या भागामध्ये असतात. नवरा गावामध्ये जातात ज्यावेळी नवऱ्याला काही करत बायको कोणाला फोन करते काय फोन करते मी अभिमानात सांगतोय आणि कधी पण चेक करा बहुतांश ठिकाणची धनगर समाजातली गाव आहेत वेगवेगळ्या समाजातली गाव आहेत माझ्या गावामध्ये. बायको कोणाला फोन करते मुंबईला वसईला आणि सांगते की बाबा तुझ्या वडिलाला काल रात्री आजारी पडला होता तुझ्या वडिलाला अटॅक आला तुझ्या वडिलाला काही झालं त्याच्यामध्ये कशामुळे आजारी आहे. काल रात्री मी त्याला गाडी करून आणि देसाईकडे सातारला पाठवला आहे आणि त्याला कुठे ऍडमिट केले मला माहित नाही. तो आणि बोलत बोलतोय आणि कुठं तुझ्या वडिलाला ऍडमिट केलंय कुठल्या दवाखान्यात वडील आहे ते पोरगा मला फोन करून विचारतो मग त्याला सांगतो तिथे जा आणि आम्ही बोलत आहे एवढं काम करणार आणि देसाई करायचं. लोकप्रतिनिधी आपल्याला असा पाहिजे लोकप्रतिनिधी गोरगरिबांची सेवा करणार पाहिजे मेवा करणार नाही आपल्याला सेवा करणारा लोकप्रतिनिधी बनवलं आणि हे आम्ही ते कोशिश करतो की बोला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 त्याला फोन घेतो. हाय का तुमची इथं बसलेल्या कुठल्या गावामध्ये एका गावात असायला की ज्याला आम्ही देशाला फोन केला त्याने फोन उचलला नाही असं म्हणलं तुम्हाला फोन उचलला नाही काम केलं नाही मगरूने वाजला मस्तीने बोललाय असा एखादा जर माणूस फोन भेटला आणि एखादा माणूस जर बोलला तर मी आशा करते कुणाला न मागणार नाही पण बांधवांना मी चांगलं वागलो असेल मी जर चांगलं काम केलं असेल खऱ्या अर्थानं 5-25 वर्षामध्ये जर गोरगरिबाची सेवा केली असेल
सर्वसामान्य माणसांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी तुम्ही माझ्या मागे उभा राहणार की नाही? तुम्ही मला हात जोडून विश्वास द्या, तुम्ही मला मदत करणार आहे की नाही हे सांगायसाठी मी आपल्या सगळ्यांना बोलतो. जर तुमच्या सगळ्यांचा विश्वास असेल, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल, मला पूर्ण खात्री आहे, मला पूर्ण खात्री आहे की यावेळेचे इलेक्शन मी लढणार नाही, जिंकणार नाही. तुमच्या सगळ्यांची गुलाम टाकल्याशिवाय राहत नाही. आज आपल्या सगळ्यांशी अजून फक्त 5 मिनिटांमध्ये प्रामुख्याने 2-3 गोष्टी बोलणार आहे. आदरणीय पवार साहेबांनी 2-3 वेळा पवार साहेबांना मतदारसंघाची सगळी परिस्थिती माहिती आहे. पवार साहेबांना मी सांगितलं आणि गरज पडली तर तुम्ही सुद्धा जर पवार साहेब म्हटले तर ताकदीने माझ्या बाजूला आलं पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे की अनिल देसाई हा कार्यकर्ता जिंकण्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे, याच्या मला आम्ही हा विधानसभा उभा करायला तयार आहे. हो तुम्ही साहेब तुम्ही या माणसाला तिकीट द्या एवढं सांगा. मला खात्री आहे पवार साहेबांना ज्याच्यावर मी भेटलोय त्यांच्या डोक्यात एकच आहे, या मतदारसंघामध्ये बदल करायचा. हा मतदारसंघ मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला जिंकायचं आणि त्याला जिंकणारा वाटायला पाहिजे. त्यामुळे मी या सुट्ट्या थांबण्याचा विचार करतो. त्यावेळी हे कोणतरी काय म्हणते, कानाला कोणी सांगते, कोण काही उलट म्हणते, याचा ते अजिबात विचार करणार नाही. त्याची मला पूर्ण जाणीव आहे आणि त्याच्या जोरावरती मला पवार साहेबांचं पुतळ्याचं चिन्ह मिळाल्याशिवाय करणार नाही. मगाशी मी सांगितलं आज 500 जमले, आज 500 जमले. या 500चे मला माहिती आहे ज्या दिवशी माझ्यामध्ये तुतारी माझ्याकडे असेल आणि देशे गावाकडे 50 जमत आहेत, त्या प्रत्येक गावात तुतारी जवळ असेल त्या 500 लोक जमल्याशिवाय गावागावात नाही. हे चित्र आहे आणि हे सगळं मी आदरणीय पवार साहेबांकडून व्यवस्थित मांडले. त्याच्या जोरावरती आपल्याला इलेक्शन करायचं. त्यामुळे मी आज आपल्याला काय मागायला, मी आपल्याला ही विनंती करायला आजपासून फक्त राहिलेले 2 महिने, आजपासून 2 महिने या विद्यालयातल्या सगळ्या लोकांना आपल्या कुटुंबातला अनिल देसाई आपल्याला वडीलधाऱ्यांनी आपला मुलगा छोट्या मोठ्या बांधवांनी आपला भाऊ हा विधानसभेच्या इलेक्शनला सामोरं जातो. इथनं पुढे ज्या ज्या दिवशी मला मेसेज येईल, ज्या ज्या दिवशी व्हॉट्सअपला आता मी सगळ्याला 3.5 लाख 3,56,000 रुपये त्या मतदारसंघाचा कालचा शेवटचा काल घ्यायचा आहे. 3,56,000 रुपये मी रोज पोहोचू शकत नाही. मला माहिती आहे आज माझ्याकडे जवळजवळ 36,000 रुपयाचे माझ्या मोबाईलमध्ये नंबर आहेत आणि त्या सगळ्यांचा मला स्वतःचा परिचय आहे. लाख लोकांना माझा रोज पोचतोय. वेळ मिळाला मला माहिती 1 लाख लोकांना मी रोज पोचतोय. माझं जे काही करते असं जे आपलं भाषण आहे, आज जे आपण बोलतोय ही 1 लाख लोकांपर्यंत मतदारसंघाच्या पोहोचणार आहे. त्याची माझी सगळी तयारी आहे. माझी तुम्हाला एक विनंती करायची आहे, आजपासून 2 महिने आयुष्याकडे फक्त 2 महिने माझ्यासाठी द्या. माझं राहिलेलं उर्वरित सगळं आयुष्य मी तुमच्यासाठी उर्वरित आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळी तुम्हाला वाटेल, मला वाटेल त्यावेळी नाही, ज्या वेळी वाटेल तुम्हाला माझी गरज आहे त्यावेळी अनिल देसाई तुमचा सख्खा भाऊ म्हणून तुमच्या कुटुंबातला सदस्य तुमच्या मागे आहे. 2 महिन्यात येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुम्ही म्हणजे माझी एक अपेक्षा. ज्यावेळी मला मेसेज येईल, ज्यावेळी तुम्हाला व्हॉट्सअपवरती कळेल, गावात कळेल अनिल देसाईसाठी कुठं सभा आहे, अनिल देसाईसाठी कुठं जायचं आहे, अनिल देसाईसाठी पवार साहेबांना भेटायला जायचं आहे, अनिल देसाईने देवळी सभेला बोलवलं, त्यावेळी तुम्ही गाड्या काढा. जेवढी गावातली लोक निघतील तेवढी सगळी घेऊन बाहेर पडा. एक अनिल देसाई सांगतोय इथनं पुढे 2 महिन्यात माझ्यासाठी नया पैसा एक दिवडी सुद्धा कोणी खर्च करू नका. तुम्हाला जे जे लागेल ते फक्त मला सांगा. 4 महिने नाही, एक दिवडी सुद्धा माझ्यासाठी कोणी खर्च करायचं नाही. फक्त 2 महिने माझ्यासाठी. तुम्हाला गावात काय लागेल आजपासून 2 महिने काय करायचंय, अनिल देसाईसाठी जेव्हा मेसेज येईल तर ताकदीने बाहेर पडायचंय आणि कामाला लागायचंय. त्या सगळे रस्त्याला लागायचं. एक काम करायचं. दुसरं काम करायचं आजपासून जेवढी माणसं तुमची कुठं बाहेर आहेत, कोण मुंबईला असेल, तुमचा एखादा गावातला माणूस दुबईला असला, परदेशात कुठं असला, बेंगलोरला असल्या
कामाला मी इलेक्शन 2 महिने येऊन लागलो नाही. मी माझी तयारी इलेक्शन 8 दिवसांनी 10 दिवसांनी या दृष्टीने कामाला. त्या दृष्टीने तुम्ही सगळ्या मंडळी विचार सगळ्या लोकांनी मोठ्या ताकदीने आजपासून इलेक्शनच्या प्रचाराच्या तयारी झाला. 2 महिने आवश्यक माझ्यासाठी. 2 महिन्यात मला जे जे काही सांगता येईल ते मला सांगा. सकाळी 7 मला मोबाईल नंबर ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे दुसऱ्याकडून घ्या. नाही तर आता ज्याच्याकडे माझा मोबाईल नंबर नाही, माझा स्वतःचा नंबर आहे 98-220. ज्याच्याकडे नाही त्याने माझा मोबाईल नंबर घ्या 98-220-99-66-0. एक लक्षात ठेवा, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत कधी पण फोन करा. ज्यावेळी तुम्हाला फोन करा, एखाद्या वेळी भाषण करत असेल तर बोलत असला किंवा किंवा फोन चालू असला तर आता सुद्धा सगळ्यांना माहिती ज्याने मला फोन केला त्याला मला जर फोन त्यांनी केला मिस कॉल नुसता दिला तर त्याला रात्री 12 झोपायची आणि मी त्याच्याशी परत बोलणार नाही. काळजी करू नका. किती पण काम असू द्या, किती पण माझ्या मागं कामाचा व्याप असू द्या, तुमचा नुसता मिस कॉल येऊ द्या. मिस कॉल आला की अनिल देसाई तुमच्याशी बोलणार. माझा फोन मी घेतो. माझा फोन उठला की हे घेत नाही. माझा फोन मी कधी दुसऱ्या कोणाला दिला नाही. माझा फोन मी स्वतः घेतो. आणि आज मला सांगतोय, माझ्या मी स्वामीला साक्षी राहून सांगतोय, आमदार झाल्यावर सुद्धा हीच परिस्थिती असणार. अनिल देसाई गरीबातल्या गरीब माणसाचा फोन घेणार आणि गरीबातल्या गरीब माणसाचं वाटेल ते काम करणार. त्यासाठी मला ताकद द्यायचं काम करा. एवढंच आपल्या सगळ्यांना हात जोडून सांगायच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांच्या मध्ये आलो. आणि मला अत्यंत आनंद आहे आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण विधानपीठ आपले सूर्य बांधवाला. आता माझा थोडासा सुरुवातीला मला थोडंसं हातून वाटले, म्हणजे खरं सांग मला माणसाची कधी काळजी वाटते. तर मला माहिती मी किती काम केलं, पण शेवटी काही अडचणीमुळे चुकीमुळे कशामुळं मला थोडं सुरुवातीला मला वाटलं. पण आता तुमच्या सगळ्यांकडे बघितलं आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघितले. अनिल देसाईला मी सिव्हिल इंजिनियर आहे. मला पुस्तकाला काय वाचता येत नाही मला वाटतं, पण मला माणसाचे चेहरे आणि मी 95 गाव आहे. माझ्या आयुष्यात मी एक इलेक्शन हरवलं. फक्त 14 साली मी इलेक्शन येत आयुष्यात आणि ते शेवटचं होतं. एक इलेक्शन फक्त मी हरवलं. ते पण काय झालं तर एवढी माणसं मला होतं त्यावेळी चूक करायला. काय चूक करायची तर विधानपीठात मेळावा असला तरी पुराणाकडे माणसं यायची, दहिवडीत मेळावा असला तर कोडूची माणसं यायची. म्हणजे त्यावेळी मला वाटायचं की गर्दी असते की जुळते. आता गर्दी नाही, गर्दी लोक निवड आहे. त्यावेळी तुम्ही ज्या चुका केली सगळ्या चुका दुरुस्ती केली त्यावेळी मला माहिती. आणि आता मी 95% मतदारसंघात गेलो. त्यामुळे मगाशी मी सांगितलं मला माणसाचे चेहरे वाटतात. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर की अनिल देसाई पुढे जा, आम्ही तुझ्या हे चित्र सगळ्या मतदारसंघामध्ये आहे. आणि त्याच्या जोरावरती मी जसं गोंदावली गटात इलेक्शन केलं, पुढे गरीबाच्या घरात पहिलं झालं. त्यामुळे तुम्हाला एक सांग पुढारी 20% इकडे तिकडे करणार आहे. त्यामुळे मी पुढच्या वाटणीला 20-25% कसा नाही सगळं नाही केलं. मला माहिती आहे सतीश शेवटी पेरल्याला तसं सगळं होणार नाही. तसं काही 4 कावळं 4 घोड्या ते पण होणार आहे. म्हणून मला सांगितले की पेरताना जर पेरलं तर 4 गौरव नसणार आणि 4 पक्षी खाणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दाण्यात उगवणारा 6 जन्माला पाहिजे. तर ही तयारी इलेक्शन करतो या विश्वासात तुम्ही टाकली बरोबर. मला माहिती आहे तरुण मुलांना हाताला का डोक्याला चांगला विचार द्यायचा असेल. महिला भगिनीसाठी त्यांना कुटुंबामध्ये विश्वास निर्माण करायचा. स्वतःचा कुटुंब, माझा मुलगा, माझा नवरा हा चांगला असला पाहिजे. मी माझ्या 25 वर्षात कधी दारू पाहिजे करू शकतो. ह्या तुमच्या गावामध्ये आम्ही असायला आणि त्याला दारू द्यायला कधी पैसे नाही केले. मी कधी वाईट शिकवलं, दारू प्यायला शिकवलं नाही. मी गावात जर गेलो तर 4 मुलं भेटली तर
तू स्वतःच्या पायावर उभा राहशील, तुझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी करशील असं काम आहे. आणि त्यामुळं या सगळ्यांच्या बरोबर गेल्या 25 वर्षांमध्ये जी प्रामाणिकपणे काम केले याच्या बरोबर मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या चुका केल्या, 5 वर्षापूर्वी नाही 25 म्हणजे 14 सालामध्ये माझ्या ज्या चुका झाल्या त्यातली एक पहिली चूक झाली माझी की मला तिकीट द्यायला 3-4 पक्ष लढले, पोलीस लढले, 4 पक्ष लढले. त्यावेळी शिवसेना लढली, भाजप लढली, पण भाजपला असं मला तिकीट दिलं. माधवराव तसेला सोडले, पवारसाहेब लढले, काँग्रेस लढली, नाही काँग्रेस पवारसाहेब लढले, 4 पाट्या लढल्या आणि मला 3 पाट्या तिकीट दिलं. पण मी पुन्हा तिकीट घेतलं नाही. मला वाटत होतं त्यावेळी तो करा म्हणजे तेवढे आपण वर्षात होतो. आता मला माझं पण वेळ झालं, मी पण फटाफट झाला त्यामुळे ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या चुकाची दुरुस्ती करून आता पक्षाचं तिकीट घेऊन मी ताकदीने लढणार आहे. आणि त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या जवळ मी इलेक्शन जिंकणार. आणखी एक सगळ्यांना प्रश्न पडतो, तुमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न कार्यकर्ता साठवून काय होणार, कसं होणार, ह्या तालुक्यात काय होणार, काय होणार नाही एकाच एकच झालं. तुम्ही उगाच नाही मनात प्रश्न निर्माण करू नका. तुम्ही प्रचाराच्या कामाला मागच्या 17 होळीचे सगळे पूर्ण कसं केलं बघा. त्यामुळं लय काय अडचणीचं मला काय वाटत नाही. आता मला लय असं म्हणतात बरं गेला होतो साहेब विजयराव लय लोक मला म्हणतात अहो अनिल देसाई म्हणजे काही की मला म्हणले अरे तू जर मला चांगलं तर सगळी आता मला एकत्र बसलो. म्हणलं साहेब मागच्या वेळी मी आधी एकत्र बसलो आणि एकत्र बसलो आता सगळे ह्याला एकत्र बसवला आणि सगळे एकत्र केले. म्हणलं मला दुसऱ्याच्या कपाल बास्केट द्यायला त्यामुळं आता चूक मी करणार नाही. ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर होईल त्या दिवशी पुन्हा सगळे एकत्र मागच्या अनुभवात काही शिकायचं असतं तेव्हा सगळे एकत्र होणार आहे. खटाव तालुक्यातलं माझं मुळगाव चित्र आहे आणि आता मी तिथे पण बांधला म्हणून श्रावणाला शांती घातली आणि मी सांगितलं मी खटावला पण मुळ आहे आणि आता पण तालुका बोलवला होता. त्यामुळं कुळवळला मला म्हणते माझा आहे गोंधळ गटात सुद्धा आपण बघितले सगळी पुन्हा विधान जमलाय. मला वाटलं होतं आपण नजर मार्गापर्यंत विधान हीच अवस्था अमेरिकेत आहे, हीच अवस्था रेवडीत आहे. तुम्हाला सगळ्यांना थोडी भीती मग सोडची वाटते की मग सोडमध्ये आपण दौलतराव साहेब मग सोडमध्ये एक तरी मज्जा असते बघा मी मला अशी भीती घातली म्हणजे गोंधळ प्रकारची अशा अवस्था आहे यावेळी गोंधळच्या बाहेरच्या माणूस उभा राहतो आणि गोंधळाच्या कोण असेल गावचा तर 10% बंद पडते 10% सांगितले मला. आणि मग परिस्थिती इलेक्शन असं झाले की गोंधळ मी पण बाहेरचा आणि आम्ही खाली पंचायत मारा होतो ती पण मला दिली नाही ती वाघमोडेवाडी वाघमोडेवाडी म्हणजे मी पण बाहेरचा पंचायत सदस्य बाहेरचा आणि पुढच्या वाटेने गोंधळाचे जे आहेत त्यांनी उभा कॉल केलं तर गोंधळाचा जिल्हा परिषद केला आणि पंचायत समितीला बोलवलं. असा असताना मी सत्याला गोंधळाचे जास्त केलं सत्याला लावायचे. आज ही अवस्था आहे. साधारण 25 वर्ष आणि असं काम केलंय. मराठ्याची माणसं आणि देशाला मराठ्याचं म्हणतात तशीच अवस्था धनगर समाजातली आहे. आज बैठा आणि देशाच्या गाडीमध्ये ही सगळी बोलत विरकर साहेब ज्यांच्या पायात त्यांच्याबद्दल आनंद बोलत नाही भावंड आहे माझ्या जीवा वाटत पण रस्त्यावर चालणारी माणसं आज मोठमोठ्या गाड्या करत आहेत बंगल्या करत आहेत. ही धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांच्या आणि देशाला अवस्था केली. त्यामुळे धनगर समाजाला आणि देशाला धनगराचा तोड आहे धनगराची म्हणते धनगर कुटुंबातलाच आहे. तीच अवस्था बंगालीची आहे. सकाळ तुम्ही बघितलं असेल परिषद लावले ना ज्या गावात फूट पडले होते ज्या गावात माणसे तोंडाला नव्हती त्याच्यानंतर इलेक्शन झालं आणि अनिल देसाई उभा राहिला. 21 मतं परिषद
अनिल देसाई पडली. 11 मतांनी पडलं. तेव्हा तुम्ही प्रेषित जावा, धार्मिक जावा, धार्मिक जावा, तुम्ही सोका संबंधाबद्दल सगळ्या लोकांना विचारा, आश्रमाला विचारा, पलीकडे नडवड्यात जावा, मांडव्यात जावा, इंदोरात जावा. प्रत्येक गावात वंदनाची माणसं म्हणते अनिल देसाई आमच्या, अनिल देसाई आमच्या कुटुंबातले आहे. बाकी जास्त काय सगळं समजत नाही. या सगळ्याच्या जोरावरती एका ताकदीवरती, एका विश्वासानं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अनिल देसाई इलेक्शन लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे. काय ते इलेक्शन लढणार पण आहे, जिंकणार पण आहे. तेव्हा माझी आपल्याला आणखी एक विनंती आहे, येत्या 29 तारखेला, येत्या 29 आज गोंधळ पत्र मिळावं, आज गोंधळ पत्र संध्याकाळी मिळावं. राहिलेल्या काही दिवसामध्ये एक सुद्धा लढत होत नाही. साधारण 4 तारखेपर्यंत मला माहिती आहे की पितृपंधरवडा संपला की 4 तारखेपासून 7-8 तारखेपर्यंत तिकीट डिक्लेअर होईल. त्याच्या अगोदर सगळ्या गटाचे मेळावा घेतोय आणि येत्या 29 तारखेला मुंबईमधल्या सगळ्या महाराष्ट्र तालुक्यातल्या मुंबई रहिवाशांचा मेळावा कळवणीला घेतलाय. मला खात्री आहे 2000च्या 1 सुद्धा माणूस कमी येत नाही मुंबईत. तुम्हाला माझ्या सगळ्यांमध्ये आता गेल्यावरती घरी गेल्यावर जेवढी आपली भावंड, आपली जेवढी माणसं विधान गटातली मुंबईत आहे त्यांना सांगा, मुंबईच्या सेक्टर 5 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल इथं सतीश पाटलांचं एक हायस्कूल शाळा आहे, त्याच्या मैदानावरती अनिल देसाईंचा 29 तारखेला संध्याकाळी मेळावा आणि अशा श्रेयप्रसाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी त्या लोकांना सुद्धा माझ्यासाठी विनंती करायला एवढं सांगतो. पुन्हा एकदा आपण मोठ्या ताकदीला, मोठ्या तंत्रज्ञानाला अजून सुद्धा वावरले छोटा बसले बाहेर काय हरकत नाही. या आलेल्या सगळ्यांचं मनापासून, हृदयापासून त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण सगळेजणांना एक विश्वास दाखवला, मला एक विश्वास वाढवला, त्याबद्दल हात जोडून आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.